हॅलो, कसे आहात सगळे? स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे योगा डे. तर स्कूलमध्ये रिवला जायचं होतं 7 वाजेला, पण रिवला लक्षातच राहिलं नाही आणि ती 8 वाजेला स्कूलला गेली. तर योगा स्टार्ट झालेला होता, पण नंतर 1-1.5 तासासाठी भेटला तिला आणि छान योगा केला. तिला अशा ॲक्टिव्हिटीज खूप जास्त आवडतात आणि एकदम मन लावून करते. तर काल आल्या होत्या आई आणि माझी पुतणी दीदी. तर आम्ही मस्त चहा वगैरे पित होतो आणि रिव तोपर्यंत आलीही होती रिटर्न. तिचे पप्पा सोबत गेले होते आणि घेऊन पण आले लगेच तिला. चहा वगैरे पिऊन आई खाली गेले लेकरांना घेऊन खेळायला. मातीमध्ये खेळू द्यायचं म्हणे थोडं, पण मी काही घेऊन जातच नाही. मी नाश्त्याला पोहे बनवायला घेतले होते. दीदी म्हणे मी आज माझ्या हातचे व्हेज मोमोज खाऊ घालते, तर ती त्या तयारीला लागली होती. आणि आम्ही सगळ्यांनी थोडं थोडं हात लावला तिला, कारण मोमोज बनवायला खूप जास्त वेळ लागतो आणि आम्हाला बाहेरसुद्धा जायचं होतं. तर आम्ही सगळ्यांनी थोडं थोडं खारीचा वाटा घेतला. आणि सर्वात जास्त काम कोणी केलं असेल तर ते नक्षूने. तर मध्ये मध्ये करणं, पीठ खेळणं हे त्याचं चालूच होतं आणि खूप छान मज्जा करत करत, मस्ती करत करत आम्ही मोमोज बनवले. मी फर्स्ट टाईमच व्हेज ट्राय केले होते, खूप छान झाले होते. मला ते फ्राय केलेलेच मोमोज आवडतात खूप जास्त. तर मस्त पोटभर खाल्ले मोमोज. आणि चाचूने तर खूप जास्त कौतुक केलं, कारण त्यांना खूप आवडलेत व्हेज मोमोज. मी कधी त्यांना व्हेज मोमोज खाऊ दिलेच नाही, कारण मी कधीही गेले तर नॉनव्हेजचेच ऑर्डर देते, तर काही खात नाहीत. आणि बघा, मोमोज दिसायलासुद्धा खूप छान होते आणि टेस्टलासुद्धा खूपच भारी होते. बघता बघता आमची दीदी मोठी झाली आहे, आता सगळे कामं करायला लागली आहे. अभ्यासात पण खूप हुशार आहे ती. आणि बघा सगळ्यांची रिॲक्शन बघा मोमोज खायचे. चांगलं झाले म्हणा. नक्षूला काही जास्त चाललं नाही, मेयोनीज होतं त्यामुळे तो मागत होता, तर त्याला 1-2 बाईट खाऊ घातल्या. खाणं झाल्यानंतर सगळं आवरून घेतलं, सगळे कामं आवरले आणि आम्ही निघालो माझ्या मावस जाऊबाईकडे. त्यांच्या लहान मुलाची तब्येत थोडी खराब होती, तर यांच्या कामामुळे आम्हाला काही जाता आलं नाही, त्यांना वेळ नव्हता. तर मग आई आल्या, तर म्हटलं चला आपण सगळे सोबत जाऊया. आम्ही रोडवरच येऊन थांबलो होतो, तर शेजारीच फ्रूटची गाडी होती. तर बनाना दिसल्यावर आम्ही कुणाचंच ऐकत नाही, तर रडणं सुरू झालं नक्षूचं आणि मागून मागून त्या काकाला द्या 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 करून एक बनाना फ्रीमध्ये भेटला त्याला. तेवढ्यातच आमची रिक्षासुद्धा आली. मग आम्ही फ्रूट्स वगैरे घेतले सोबत तिकडे द्यायला आणि निघालो. तर आईने आज चप्पल धुतली होती नक्षूची, तर सारखी ती सँडल पायातून त्याच्या पडत होती. आम्ही घरी पोहोचलो, पण घरी त्या नव्हत्याच. त्यांनी कॉल काही रिसीव्ह केला नाही. मग आम्ही डायरेक्ट घरी गेलो, पण त्या ऑफिसवर गेलेल्या होत्या भाऊजींच्या. तर तिकडे गेल्यावर आम्ही कॉल लावला, तर त्यांनी उचलला आणि म्हटलं 5 मिनटं थांबा, मी लगेच येते. तर तेवढ्यातच त्या आल्या. मग आम्ही बसलो, छान गप्पा वगैरे मारल्या आणि नक्षू खूप जास्त एन्जॉय करत होता, कारण नवीन ठिकाणी गेल्यावर त्याला अशा भरपूर गोष्टी दिसतात आणि त्याला खूप भारी वाटतं. असं तर मी काही घराच्या बाहेर घेऊन निघतच नाही, गेलो तरी नुसतं काहीतरी खायला जातो आम्ही बाहेर, नाही तर काहीतरी सामान घ्यायला. आणि मी तर पहिल्यांदाच आले होते इकडे जालन्यामध्ये राहूनसुद्धा. बघा, माझी अजूनसुद्धा चक्कर झाली नव्हती ताईकडे. त्यानंतर थंड घेतलं आम्ही सगळ्यांनी, कारण ऊन अजून खूप जास्त आहे, पावसाचा काही पत्ताच नव्हता. ह्या ताईंना 2 मुलं आहेत, तर लहान मुलाची तब्येत खराब होती आणि तेच तिकडे ऑफिसमध्ये AC लावलेली असल्यामुळे ते तिकडंच आराम करतात, कारण गरमी खूप जास्त आहे. खूप वेळ गप्पा वगैरे मारल्यानंतर मग ताईंनी स्वीट आणलं होतं, कारण आज फादर्स डेसुद्धा होता. तर आम्ही कामाच्या चक्करमध्ये आम्हाला सकाळपासून काही लक्षच नव्हतं, फोन घ्यायला पण वेळ नव्हता आम्हाला. तर तिथे गेल्यावर कळलं आम्हाला आज फादर्स डे आहे म्हणून. मग ताईंनी स्वीट्स केलं होतं आज, गुलाबजामुन, तर ते आम्हीसुद्धा खाल्ले. आणि इकडनं जायचं होतं आईच्या बहिणीकडे, म्हणजे ज्यांच्या या सूनबाई आहेत त्यांच्याकडे, मावस सासूकडे माझ्या. तर तिकडे जायचं होतं, पण नक्षू खूप जास्त रडत होता. त्याला तिथे फुटबॉल दिसला होता, तर ते घेऊनच चल म्हणे सोबत. तर गाडीमध्ये सुद्धा तो राहत नव्हता. ताई म्हणे ऊन खूप जास्त आहे, तर तुम्ही गाडीमध्येच जा, भैया तुम्हाला सोडेल. तर गाडीमध्ये बघा किती जास्त रडत होता तो. तर मी म्हटलं काही बोलू बसू देणार नाही, आणि झोपेला सुद्धा आला होता तो. दुपारी झोपायचा वेळ असतो त्याचा. तर मला घरी सोडलं आणि मग तिकडून त्या गेल्या त्यांच्या बहिणीच्या घरी. मी काही गेले नाही, कारण काही बोलणं बसतं सुद्धा झालं नसतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग बाय.